प्रकारचा रणसंग्राम माहोल आपण सगळीकडे पाहतोय। विविध चॅनल्सने, विविध वृत्तसंस्थांनी, विविध PR एजन्सीजनी आपापले एक्झिट पोल्स जे आहेत ते एक्झिट पोल मांडले होते। मात्र या एक्झिट पोलचा अक्षरशः बोजवारा आत्ताच्या पर्यंतच्या कालामध्ये उडाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। जी स्थिती 2009, 14 आणि 19च्या निवडणुकीमध्ये एक्झिट पोलच्या बाबतीमध्ये ठरली, एक्झिट पोलची भाकीतं खोटी ठरली, तसंच काहीच चित्र 2024च्या निवडणुकीमध्येही आपल्याला घडताना पाहायला मिळतंय। 2009 मध्ये एक्झिट पोल असे सांगत होते की UPAला 195 जागा मिळतील, प्रत्यक्षामध्ये UPAला 262 जागा मिळाल्या होत्या। 2009 मध्येच NDAला 185 जागा मिळतील असं सांगितलं जात होतं। त्यावेळी NDAला 158 जागा ज्या आहेत त्या मिळाल्या होत्या। 2014च्या निवडणुकीमध्ये सुद्धा UPAला 105 जागा मिळतील असं सांगितलं होतं। UPAला 60 जागा प्रत्यक्षामध्ये मोदी लाटेत मिळाल्या होत्या। NDAला 2014 मध्ये 283 जागा मिळतील असं सांगितलं होतं। NDAला आता 2014 मध्ये 336 जागा ज्या आहेत त्या मिळाल्या होत्या। 2019 मध्ये UPAला 120 जागा मिळतील असा अंदाज होता। प्रत्यक्षामध्ये UPAला 93 जागा मिळाल्या। NDAला 306 मिळतील असं सांगितलं होतं। NDAला 353 मिळाल्या। आताही बहुतांश एक्झिट पोलने जे आहेत, बहुतांश वृत्तसंस्थांच्या एक्झिट पोलने NDA 300 क्रॉस करेल असं सांगितलं होतं। NDA स्पष्ट बहुमतामध्ये सत्तेत येईल। इंडिया आघाडीला 110 ते 118 पर्यंत जास्तीत जास्त जागा मिळतील असं सांगितलं होतं। प्रत्यक्षात पर्यंत आतापर्यंतचे जे कल आलेत या कालामध्ये NDA 291 जागांवर विजय घेताना आपल्याला पाहायला मिळतंय, आघाडी घेताना आपल्याला पाहायला मिळतंय। इंडिया आघाडी 223 जागांवर आघाडी घेताना पाहायला मिळतंय, तर इतर पक्षांना 18 जागांवर आघाडी घेण्यात जे आहे ते यश आल्याचं पाहायला मिळतंय। महाराष्ट्राचा निकाल हा दिशादर्शक देशाला असतो असं म्हणतात आणि तशीच काहीशी राजकीय उलटफेर जे आहे ते महाराष्ट्राच्या निकालामध्ये पाहायला मिळतोय। 48 पैकी 30 जागा मविया जी आघाडी घेताना आपल्याला पाहायला मिळते, तर एकंदरीतच महाविकास आघाडी जी आहे आपल्याला मोठी ताकद दाखवताना पाहायला मिळते आणि यात मुळात 17 जागांवर फक्त महायुतीला विजय मिळताना पाहायला मिळतोय। राजरत्न महाविकास आघाडी महायुती अशी थेट लढत झाली होती। एक्झिट पोल्सचे जवळपास चुकताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। मात्र काही ठिकाणी एक्झिट पोलने वर्तवलेले अंदाज आपल्याला खरे ठरताना पाहायला मिळत आहेत। अनेक एक्झिट पोलचं एकमत ज्या जागेवर झालं होतं त्या पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये मुरलीधर मोहोळ आपल्याला आघाडी घेताना पाहायला मिळत आहेत। नेमकं या निवडणुकीमध्ये पुण्यामध्ये नेमकं काय काय घडलं होतं, कसे कसे काय एक्झिट पोल सांगत होते? जर आपण बघितलं तर जे काही एक्झिट पोल वृत्तसंस्थांनी दिले होते, ज्या न्यूज एजन्सींनी जे एक्झिट पोल दिले होते, त्या सगळ्याच एक्झिट पोल मध्ये भारतामध्ये NDA आघाडीचं सरकार येणार हे अगदी स्पष्ट सांगितलं होतं आणि आपण बघतोय की NDA आघाडीचं सरकार स्थापन होताना दिसतंय। परंतु ज्या प्रकारे इंडिया आघाडीला खूप कमी जागा 195च्या जवळपास जागा मिळतील असं सांगण्यात येत होतं, परंतु ज्या प्रकारे इंडिया आघाडीने उसळ घेतल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येतंय। ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं 2019च्या नंतर जे राजकारण बदलत गेलं त्याचं कुठंतरी मतदारांनी त्या बाबतीमध्ये निराशा जी आहे त्या महायुतीच्या बाबतीमध्ये दिल्याचं आपल्याला दिसून येते। कारण ज्या प्रकारे प्रतिसाद महाविकास आघाडीला मिळालेला आहे त्यावरून हे स्पष्ट दिसतंय की महाविकास आघाडीच्या बाजूने महाराष्ट्रामध्ये मतदारांनी कौल दिलेला आहे ते अगदी स्पष्ट आहे। कारण 48 जागांपैकी महाविकास आघाडीला 30 जागा मिळतात आणि इतर जी जागा आहे सांगलीची जागा, ज्या ठिकाणी विशाल पाटील जे आहेत, वसंतदादा पाटलांचे जे नातू आहेत, ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवत होते, परंतु त्यांना सुद्धा या ठिकाणी यश मिळताना दिसून येते। आणि महायुतीच्या बाबतीमध्ये बघितलं, महायुती ह्या केवळ 17 जागांवरती महाराष्ट्रामध्ये जी आहे ती आघाडीवर दिसते। संपूर्ण भारताचं जर चित्र बघितलं संकेत तर 291 जागांवरती जी आहे NDA आघाडी ही आघाडीवरती दिसते, तर इंडिया आघाडी 234 जागांवरती आघाडीवर आहे, तर इतर जे पक्ष आहेत ते 18 जागांवरती आघाडीवर आपल्याला दिसून येते। आणि ज्या प्रकारे ही सगळी आकडेमोड आपण बघतोय की त्यामुळे कुठं इंडिया आघाडीला सत्ता स्थापन करण्यासाठी काही संधी आहे का याची चाचपणी करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरती दिल्लीमध्ये ज्या आहेत त्या बैठका सुरू झालेल्या आहेत। ज्या प्रकारे तेलंगणामध्ये जे चंद्रबाबू नायडू यांचा पक्ष आहे त्या पक्षाला 29 जागा मिळताना दिसत आहेत, त्यामुळे शरद पवार जे की महाराष्ट्राचे म्हणजे देशातल्या राजकारणातले चाणक्य समजला जातात ते तात्काळ दिल्लीला रवाना झाल्याचं सुद्धा सांगण्यात येतंय। त्याचबरोबर बिहार मधलं जे राजकारण आहे, बिहारमध्ये जो जनता दल युनायटेड पक्ष आहे नितीश कुमार त्यांच्या पक्षाला सुद्धा 12 जागा मिळताना दिसत आहेत आणि या दोघांची जर गोळाबेरीज केली संकेत तर 29 आणि 12 जागा जर बघितल्या तर आपण
आपल्याला 40 जागा ह्या जवळपास या दोन पक्षाला मिळतात. त्यामुळे कुठेतरी इंडिया आघाडीला सत्ता स्थापन करू शकते का याची चाचपणी करण्यासाठी इंडिया आघाडीचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांची दिल्लीमध्ये बैठक होणार आहे आणि त्या संदर्भातली जी माहिती आहे ती सूत्रांकडून मिळते. पण ज्या प्रकारे एनडीए आघाडीने प्रचार केला होता, त्यांनी नारा दिला होता की अब की पार 400 पार, पण अब की पार 400 पार होताना तर हे दिसत नाहीये. ज्या प्रकारे एक्झिट पोल मधून सांगण्यात आलं होतं की भारतीय जनता पक्षाला एनडीएला चांगलं यश मिळेल, परंतु ज्या प्रकारे मतदारांनी कौल दिलेला आहे त्यावरून अगदी स्पष्ट होतंय की 290च्या जवळपास अर्थात 280 च्या 290च्या जवळपास एनडीए आघाडी आपल्याला दिसते. त्यामुळे विशेषतः या संपूर्ण घडामोडीकडे जे आहे ते सर्वच राजकीय विश्लेषकांचं असेल, त्याचबरोबर मुख्य जे पक्ष आहेत त्यांच्या नेत्यांचं हे लक्ष आहे. आणि मुळामध्ये जर आपण महाराष्ट्राच्या बाबतीत विचार केला आणि एनडीएला मुळामध्ये बघितलं, एनडीएला झटका जो बसलेला आहे तो संकेत उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या 80 जागा येतात. त्यामध्ये बहुतांश जागा ज्या प्रकारे बघतो की 35 जागांवरती समाजवादी पक्ष हा पुढे आहे. ज्या प्रकारे 80 पेक्षा 35 जागा एकंदरीत जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर 50% जागांवरती समाजवादी पक्ष आणि काँग्रेस पुढे दिसतोय, तर 50% जागांवरती भारतीय जनता पक्ष पुढे दिसतो. तर महाराष्ट्राने जो यश जे आहे अर्थात एनडीएचं यश जे आहे ते महाराष्ट्रामध्ये रोखल्याचं दिसून येते. ज्या प्रकारे शरद पवार असतील, काँग्रेस असेल आणि ठाकरे गटाने ज्या प्रकारे व्यूहरचना केली होती ती कुठेतरी सत्यात उतरताना दिसतंय संकेत. मराठवाड्यामध्ये 9 जागांपैकी केवळ एका जागांवरती महायुती जी आहे ती आघाडीवरती दिसते आणि उर्वरित ज्या 8 जागावरती आहे त्या 8 जागांवरती महाविकास आघाडी जी आहे ती आघाडीवरती आहे संकेत. एकंदरीत आपण बघितलं तर आता अमरावतीच्या बाबतीमध्ये अमरावतीमध्ये ज्या नवनीत राणा आहेत, नवनीत राणांनी नुकताच त्यांच्या पक्षामधून जो आहे त्या पक्षामधून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता, त्यांना उमेदवारी देण्यात आली, त्या सुद्धा आपल्याला पिछाडीवरती दिसतात. एकंदरीत जर आपण पुण्याच्या बाबतीमध्ये बघितलं संकेत, पुण्याचं राजकारण बघितलं, महाराष्ट्रामध्ये पुण्याची लढत ही अत्यंत लक्षवेधी लढत होती. ज्या प्रकारे प्रचार झाला, ज्या प्रकारे आपण कसब्याच्या पोटनिवडणुकीमध्ये बघितलं की भारतीय जनता पक्षाने पूर्ण ताकद ही कसबा पोटनिवडणुकीमध्ये विधानसभेच्या लावली होती, परंतु त्यावेळी सुद्धा रवींद्र धंगेकर हे विजयी झाले होते. त्यावेळी एक्झिट पोल मध्ये असं सांगण्यात आलं होतं की त्यावेळेचे जे भाजपचे उमेदवार होते हेमंत रासने हे विजयी होतील असं एक्झिट पोल मध्ये. संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज लोकसभा निवडणुकीचा निकाल आहे आणि या निकालामध्ये 543च्या 543 जागांचा ट्रेंड जो आहे, कल जो आहे तो आता समोर आलेला आहे. 289 जागांवर एनडीए तर 236 जागांवर इंडिया आघाडी आपल्याला आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. इतर पक्ष जे आहेत त्या 18 जागांवर विजय असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र असं जरी होत असलं तरी महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसताना पाहायला मिळतोय. 12 जागा भाजपला, 7 जागा शिंदेच्या शिवसेनेला, 1 जागा दादांच्या राष्ट्रवादीला मिळताना आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच केवळ 20 जागांवर महायुतीला विजय मिळताना पाहायला मिळतोय, तर महाविकास आघाडीला 27 जागांवर विजय मिळताना पाहायला मिळतोय. 11 जागांवर काँग्रेस, 9 जागांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि 7 जागांवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट जो आहे तो आघाडी घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. राजरत्न पुणे आणि पश्चिम महाराष्ट्र हे नेहमीच महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिल्याचं पाहायला मिळालं. पश्चिम महाराष्ट्रातल्या निकालाचं विश्लेषण तर आपण लोकसभा मतदारसंघनिहाय करणारच आहोत. पुण्यामध्ये नेमकी काय स्थिती होती, पुण्यामध्ये भाजपाचे मुरलीधर मोहोळ हे पहिल्या फेरीपासून ते आतापर्यंत सातत्याने आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. पुण्यात कोणते मुद्दे गाजले, पंतप्रधान नरेंद्र मोदींना सभा घ्यावी लागली, 1 दिवस राजभवन मध्ये मुक्कामी राहावं लागलं, या सगळ्याचा परिपाक पण म्हणून मुरलीधर मोहोळ जे आहेत ते आघाडी घेताना आपल्याला पाहायला मिळतात. पुण्यातली नेमकी स्थिती काय होती? आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक चर्चेतले जे मतदारसंघ होते त्यामध्ये प्रामुख्याने पुणे लोकसभा मतदारसंघ हा सुद्धा अत्यंत चर्चेतला मतदारसंघ होता. कारण या ठिकाणाहून जे आहेत काँग्रेसचे उमेदवार आणि कसब्याचे जे आमदार आहेत रवींद्र धंगेकर त्यांना महाविकास आघाडीने लोकसभेच्या रिंगणात उतरवलं होतं, तर महायुतीकडून मुरलीधर मोहोळ हे लोकसभेच्या रिंगणात होते. परंतु ज्या प्रकारे आपण बघतोय की जी पोटनिवडणूक झाली होती कसब्यामध्ये, त्यावेळी आपण पाहिलं होतं की जे ट्रेंड आले होते त्या ट्रेंडमध्ये त्यावेळेसचे जे भाजपाचे उमेदवार होते हेमंत रासने त्यांना त्या एक्झिट पोल मध्ये ते विजय होतील असं सांगण्यात आलं होतं. परंतु ज्यावेळी प्रत्यक्ष निकाल आले त्या निकालामध्ये रवींद्र धंगेकर यांनी विजय संपादन केला होता. त्यामुळे ज्या प्रकारे काँग्रेसने जो उमेदवार दिला होता तो अत्यंत तगडा उमेदवार होता आणि दुसऱ्या बाजूला माजी महापौर असणारे मुरलीधर मोहोळ लोकसभेच्या रिंगणामध्ये भारतीय जनता पक्षाकडून होते. त्यामुळे या लढतीकडे सर्वांचंच लक्ष होतं. आणि तिसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर
मनसेचे जे नेते होते वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला आणि ते सुद्धा लोकसभेच्या रिंगणामध्ये उमेदवार म्हणून आले. त्याचबरोबर एमआयएम कडून आणि सुनके हे सुद्धा लोकसभेच्या रिंगणात आले. त्यामुळं सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष हे पुणे लोकसभेवरती होतं, कारण रवींद्र धंगेकर आणि मुरलीधर मोहोळ यांच्यामध्ये ज्या प्रकारे एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप होत होते, त्यामुळे कुठेतरी हे सांगणं अत्यंत कठीण होतं कोणत्याही राजकीय विश्लेषकाला की पुण्यातल्या लढतीमध्ये विजयी कोण होईल. परंतु ज्या प्रकारचे आता ट्रेंड आलेले आहेत त्यावरून असं दिसतंय की 40,000पेक्षा अधिकच्या लीडने जे मुरलीधर मोहोळ आहेत ते आघाडीवरती आहेत. परंतु आपण या बाबतीमध्ये जर विचार केला तर पुणे लोकसभेमध्ये बघितलं तर आपण विधानसभेचे जे आहेत ते 6 मतदारसंघ येतात, ज्यामध्ये शिवाजीनगर लोकसभा मतदारसंघ असेल, पर्वती लोकसभा मतदारसंघ असेल, पुणे कॅन्टोन्मेंट लोकसभा मतदारसंघ आहे, त्याचबरोबर वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ आहे, त्याचबरोबर कोथरूड विधानसभा मतदारसंघ आहे आणि पर्वती विधानसभा मतदारसंघ. ह्या 6 विधानसभा मतदारसंघामध्ये बघितलं तर आपण विशेषतः महायुतीकडे सर्वाधिक या ठिकाणचे आमदार आहेत, परंतु काँग्रेसकडे फक्त एक आमदार आहे, तो म्हणजे कसब्याचा आमदार. आणि त्याच कसब्याच्या आमदाराला काँग्रेसनी लोकसभेच्या रिंगणात उतरवलं होतं. आणि रवींद्र धंगेकरांची जी लोकप्रियता आहे ती पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे, त्यामुळे पुण्यातलं गणित, पुण्यातला निकाल काहीही लागू शकतो असा एक अंदाज आहे तो व्यक्त करण्यात येत होते. परंतु आज मुरलीधर मोहोळ कुठेतरी आकडेवारीमध्ये पुढे असताना दिसतात, तर रवींद्र धंगेकर पिछाडीवर दिसतात. विशेषतः मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर रेसकोर्स मैदानावरती जाहीर सभा घेतली होती. स्वतः राजभवनवरती पंतप्रधान मोदींना एक दिवस मुक्कामी राहावं लागलं होतं. देवेंद्र फडणवीस हे 2 ते 3 वेळा पुण्यामध्ये आले होते. त्यामुळे ही लढत ही भारतीय जनता पक्षासाठी अत्यंत महत्वाची होती. आणि दुसरी बाब बघितली तर जो पुण्याचा खासदार असतो, ज्या पक्षाचा पुण्याचा खासदार असतो त्या पक्षाची देशात सत्ता असते असं समीकरण आहे. त्यामुळे तो कुठेतरी या लढतीकडे जे आहे भारतीय जनता पक्षाने विशेष लक्ष दिलं होतं आणि कुठेतरी आता याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष अर्थात एनडीएला यश मिळताना दिसतंय. राजरत्न, तू जे सांगितलं की ज्या पक्षाची पुण्यात सत्ता त्या पक्षाचं देशामध्ये सरकार असतं, याची अनेक उदाहरणं देखील आपल्याला पाहायला मिळतात. जसं की प्रदीप रावत 1999 ला खासदार झाले, देशामध्ये अटलजींचं सरकार आलं, पुन्हा सुरेश कालमाडी होते, सुरेश कालमाडींच्या काळामध्ये युपीए अर्थात काँग्रेसचं सरकार होतं. तेच समीकरण जे आहेत ते आता पुढे चालू राहतील असं बोललं जात आहे. या सगळ्यांच्या बरोबरीने राजरत्न, पश्चिम महाराष्ट्रातली आणखी एक जी महत्वाची जागा होती, खरं तर पश्चिम महाराष्ट्र नव्हे तर देशाचं लक्ष या जागेकडे लागलं होतं, ती होती अर्थातच बारामती लोकसभा मतदारसंघाची जागा, की जिथे नवीन वर्सेस भाऊसाहेब अशी लढत पाहायला मिळाली. पवार विरुद्ध पवार उभे ठाकले आणि मग विजय शिवतारेंचं बंड झालं, त्यानंतर हर्षवर्धन पाटलांची नाराजी, या सगळ्यामुळे महायुती कुठेतरी बॅकफुटला जाईल असं वाटलं होतं. मात्र देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, या सगळ्यांच्या यशस्वी शिष्टाईमुळे कुठेतरी हे सगळे निवडणुकीच्या काळामध्ये एकवटले, एकत्र आले, प्रचार रंगला वगैरे. पण या सगळ्याचा परिणाम न होता उलटफेर कुठेतरी झाल्याचं पाहायला मिळतंय. आणि त्यामुळं आत्ताच्या फेरीपर्यंत सुप्रिया सुळे ज्या आहेत त्याच आपल्याला आघाडीवर पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्रातली जी आहे, विशेषतः देशामध्ये जसं तू सांगितलं, देशामधली अत्यंत चर्चेतली असणारी दुसरी लढत म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ. कारण बारामती आणि पवार घराणं हे समीकरण आहे. त्यामुळे या ठिकाणी आपण बघतोय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, मूळतः शरद पवार यांनी स्थापन केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली. अजित पवार वेगळे झाले. अजित पवार यांनी 40पेक्षा जास्त आमदार सोबत घेत त्यांनी शिंदेची जी शिवसेना आहे त्यांनी जे सरकार स्थापन केलं होतं भारतीय जनता पक्षाबरोबर, त्यामध्ये सत्तेत सहभागी झाले. त्यामुळे 40पेक्षा जास्त आमदार अजित पवारांसोबत गेले. त्यामुळे खूप मोठा कुठंतरी परिणाम हा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवरती पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. पुढे एकंदरीत इतिहास सर्वांच्या पुढेच आहे. पुढे ही जी केस आहे ती राष्ट्रीय निवडणूक आयोगाकडे गेली. राष्ट्रीय निवडणूक आयोगाकडे गेल्याच्या नंतर ज्या प्रकारे शिंदेच्या शिवसेनेला धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव देण्यात आलं, अगदी त्याच प्रकारे आपण बघितलं तर पार्ट 2 म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव हे अजित पवारांना देण्यात आलं आणि घड्याळ जे चिन्ह होतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं ते अजित पवारांना देण्यात आलं. परंतु कुठेतरी मतदारांना ही बाब रुचल्याचं दिसत नाहीये. जो लोकसभा मतदारसंघ, बारामती लोकसभा मतदारसंघ हे पवार आणि बारामती असं समीकरण आहे, त्या ठिकाणी कुठेतरी शरद पवारांना अर्थात सुप्रिया सुळेंना बारामतीकरांनी पाठिंबा दिल्याचं दिसून येते. 42,000पेक्षा जास्त लीडनी सुप्रिया सुळे त्या ठिकाणी आघाडीवर आहेत आणि अजित पवार यांच्या ज्या पत्नी आहेत सुनेत्रा पवार ह्या कुठेतरी पिछाडीवरती दिसतात. अजित पवारांनी प्रचंड ताकद लागली होती बारामतीमध्ये. आपण बघितलं असेल तर
विशेष पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुनेत्रा पवार यांच्यासाठी सभा घेतल्या होत्या. देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सभा घेतल्या होत्या आणि विशेषतः जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे मुख्य नेते होते ते सुनेत्रा पवार यांच्यासाठी प्रचारासाठी फील्डवरती होते. स्वतः अजित पवारांनी सुद्धा सभा घेतल्या. कुठेतरी इंदापूरमध्ये आपण बघितलं होतं हर्षवर्धन पाटील नाराज असल्याचं सांगण्यात येत होतं. त्याचबरोबर जे आहेत आपले शिवतारे सुद्धा हे नाराज असल्याचं सांगण्यात आलं होतं. शिवतारेंनी तर बंडाचं निशाण फडकावलं होतं की मी कोणत्याही परिस्थितीमध्ये मी बारामती लोकसभेची निवडणूक लढवणारच आहे. कुठेतरी शिंदेंनी त्यांना समज दिली. त्यानंतर कुठेतरी विजय बापू शिवतारेंनी माघार घेतली आणि थेटपणे अजित पवारांना पाठिंबा दिला. परंतु हा पाठिंबा मनातून दिलाय का हे कुठेतरी या निकालावरून होतंय की खरंच दिलाय का पाठिंबा. कुठेतरी विजय बापू शिवतारेंनी पाठिंबा दिल्याच्या नंतर सुद्धा कुठेतरी तिथला मतदार नाराज होता का. तिथल्या मतदारांची एक अपेक्षा होती की विजय बापू शिवतारेंनी यांनी माघार घेऊ नये, लोकसभेच्या रिंगणामध्ये उभं राहावं. कारण ज्या प्रकारे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विजय बापू शिवतारेंना अजित पवारांनी आव्हान दिलं होतं की तुम्ही आमदार कसे होता तेच मी बघतो, ही कुठेतरी बाब तिथल्या मतदारांना रुचली नव्हती. त्याचा कुठेतरी परिपाक ह्या निवडणुकीमध्ये दिसतोय असं वाटतंय. त्यामुळे कुठेतरी असं सांगितलं जात होतं की खडकवासला मतदारसंघामध्ये ज्या प्रकारे सुप्रिया सुळेंना गेल्या वेळी बघितलं तर आपण पिछाडी मिळाली होती. त्यामुळे यावेळी खडकवासला मतदारसंघ अत्यंत महत्वाचा मतदारसंघ होता. कारण खडकवासला मतदारसंघामध्ये पुण्यातल्या उपनगरांचा समावेश होतो. त्यामुळे ह्या मतदारसंघांमध्ये विशेष लक्ष होतं आणि अर्थात तिथून सुद्धा सुप्रिया सुळेंना आघाडी असल्याचं एकंदरीत सूत्रांच्या माहितीनुसार कळत आहे. त्यामुळे कुठेतरी सुनेत्रा पवार हे पिछाडीवर दिसतात आणि परत एकदा मोठे पवार हे आघाडीवरती आहेत. आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रामध्ये त्यांनी 5 जागा लढवल्या होत्या, त्यापैकी फक्त एका जागेवरती आणि तीही रायगडच्या जागेवरती जे सुनील तटकरे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत अजित पवार गटाचे ते कुठेतरी आघाडीवरती दिसत आहेत. त्यामुळे कुठेतरी अजित पवारांना हा खूप मोठा धक्का म्हणावा लागेल. आणि ज्या प्रकारचे ट्रेंड येत आहेत विशेषतः एकंदरीत आपण बघितलं तर 287 जागांवरती एनडीए आघाडी ही पुढे आहे, तर 238 जागांवरती इंडिया आघाडी पुढे आहे आणि इतर जागांवरती 18 जागांवरती इतर पक्ष हे पुढे आहेत. त्यामुळे कुठेतरी ज्या प्रकारे महाराष्ट्र हा देशाला दिशादर्शक ठरतो असं आपण म्हणतो अगदी त्याच प्रकारे महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या 10 जागा संख्येत निवडून आलेल्या आहे, म्हणजे आघाडीवरती आहे. ज्यात काँग्रेसची फक्त चंद्रपूरमध्ये 1 जागा होती बाळू धानोरकर यांच्या रूपानं. बाळू धानोरकरांचं निधन झालं, त्यांच्या पत्नी असणाऱ्या प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. पण दुसऱ्या बाजूला ठाकरेंच्या शिवसेनेच्या ह्या 9 जागा येताना दिसत आहेत. तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांचा जो पक्ष आहे त्या पक्षाला कुठेतरी 7 जागा मिळताना दिसत आहेत. त्यामुळे कुठेतरी हे फुटीचं राजकारण आहे ते महाराष्ट्रातल्या मतदारांना आवडलं नाही असं यातून प्रतिबिंबित होतं. राजरत्न, बारामती पुणे झाला, या बरोबरीने शिरूरची जी जागा होती, शिरूरमध्ये तर तू आपला कोण होणार खासदार कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्यक्ष देखील प्रवास केला. शिवाजीराव आढळराव पाटील यांचं जे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेलं पक्षांतर होतं, म्हणजे आढळराव पाटील अगोदर शिवसेनेत होते, नंतर शिंदेबरोबर गेले, नंतर दादांच्या राष्ट्रवादीत निवडणुकीसाठी तिकीट मिळवण्यासाठी गेले, असं एक परसेप्शन विरोधी पक्षाकडनं तयार करण्यात आलं. अमोल कोल्हेंच्या प्रचारासाठी स्वतः शरद पवारांनी लक्ष घालणं असेल, शरद पवारांनी सभा घेणं असेल, किंवा मग त्या तुलनेत बारामतीची निवडणूक झाल्यानंतर अजित पवार हे शिरूर लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये सक्रिय झाले. या सगळ्याचा फटका जो आहे तो आढळराव पाटलांना बसताना दिसतोय, तर डॉक्टर अमोल कोल्हे यांना त्याचा फायदा होताना पाहायला मिळतोय. काय होती शिरूर मधली ग्राउंड रियालिटी? संकेत, शिरूरच्या बाबतीमध्ये आपण बघितलं तर शिरूरमध्ये ज्यावेळी गेल्या वेळी निवडणूक झाली होती त्यावेळेस आधी अमोल कोल्हे शिवसेनेमध्ये होते आणि शिवसेनेमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याच्या नंतर त्यांना 2019 मध्ये उमेदवारी देण्यात आली आणि धक्कादायकरित्या शिवाजीराव आढळराव पाटील यांचा त्यांनी पराभव केला. आणि तेव्हापासून या पराभवाची सल कुठेतरी आढळराव पाटील यांच्या मनात होती. आणि ज्या प्रकारे आपण बघतोय की 2019च्या नंतरचं राजकारण बदलत गेलं. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जात महाविकास आघाडी स्थापन केली, राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर ज्या प्रकारचं आपण बघतो की एका बाजूला हे सत्तेमध्ये आल्याच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अर्थात उद्धव ठाकरे यांच्या बरोबर होता आणि ज्या प्रकारे महाविकास आघाडी स्ट्रॉंग महाराष्ट्रामध्ये वाटत होती आणि त्याचा धोका कुठेतरी भारतीय जनता पक्षाला सुद्धा होता असं एकंदरीत दिसत होतं. तेव्हा ज्यावेळी एकनाथ शिंदेनी बंड केलं आणि त्यानंतर कुठेतरी एक स्पेस दिसला आणि हा स्पेस भरून काढण्यासाठी आढळराव पाटील यांना, कारण एका बाजूला सिटिंग खासदार होते अमोल कोल्हे, ते
शरद पवार यांच्या सोबत होते. त्यामुळं जर ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर जर आढळराव पाटील असते तर त्यांना ही निश्चितपणे ही जागा सुटली नसती, त्यांना ही जागा मिळाली नसती. त्यामुळे त्यांनी शिंदेच्या शिवसेनेबरोबर जाणं पसंत केलं आणि ज्या प्रकारे शिंदेच्या शिवसेनेबरोबर जाणं पसंत केलं आणि परत बघतो की आपण नाट्यमयरित्या जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये बंड झाल्याच्या नंतर थेट अजित पवार यांनी शिंदेच्या सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे कुठेतरी इच्छुक होतं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सुद्धा शिरूरची जागा लढवण्यास इच्छुक होता. मुख्यमंत्र्यांनी स्वतः हे सांगितलं होतं की आम्हाला शिरूरची जागा हवी आहे, परंतु अजित पवार गटाकडून शिरूरची जागा देण्यात आली नाही, कारण ती जागा त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे होती, कारण त्या ठिकाणी सिटिंग खासदार होता अमोल कोल्हेंच्या रूपाने. त्यामुळे ती जागा ही अजितदादांना हवी होती. त्यामुळे एकच पर्याय आढळराव पाटील यांच्या पुढे शिल्लक होता, तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करणे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला, त्यांना उमेदवारी देण्यात आली. परंतु ज्या प्रकारे त्यांचं बॅकग्राऊंड होतं, आधी शिवसेना, त्यानंतर शिंदेची शिवसेना, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने, ते मुळातले शिवसैनिक आहेत. त्यामुळे ही शिवसैनिकांना ही बाब कुठेतरी आवडली नाही असं दिसतंय. आणि ज्या प्रकारे अमोल कोल्हे यांना ज्या प्रकारे संसदेमध्ये त्यांची भाषणे ही गाजलेली आहेत, ते प्रखरपणे त्या मतदारसंघाचे प्रश्न त्यांनी संसदेमध्ये मांडलेले आहेत. परंतु ज्या प्रचारामध्ये आपण बघतो की आढळराव पाटलांनी सुद्धा त्यांच्यावरती टीका करताना सांगितलं होतं की त्यांनी मतदारसंघामध्ये ते फिरकलेच नाही, त्यांनी मतदारसंघातली कामच केलेली नाहीत. परंतु तिथला जो मतदार आहे, तिथल्या मतदारांनी जो आहे तो कुठेतरी अमोल कोल्हे यांना पसंती दिल्याचं एकंदरीत दिसून येते. आणि कुठेतरी शिवाजीराव आढळराव पाटील हे सध्या मागे आहेत. आणि एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे 5 पैकी 4 जे खासदार आहेत, 5 जागा त्यांना देण्यात आल्या होत्या, त्यापैकी 4 जागांवरती त्यांचे उमेदवार हे पिछाडीवरती आहेत आणि फक्त एका जागेवरती अर्थात रायगडच्या जागेवरती सुनील तटकरे हे आघाडीवर आहेत. राजरत्न शिरूर, मावळ, शिरूर झाला, बारामती झालं, पुणे झालं. पुण्यातला जो अजून एक महत्वाचा मतदारसंघ आहे मावळचा, की मावळमध्ये श्रीरंग बारणे विरुद्ध संजोग वाघेरे पाटील अशी लढत तिथं होतीये. शिवसेना विरुद्ध शिवसेना लढत होतीये. जसं शिरूरमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी झाली, त्याचा फायदा महायुतीला, महाविकास आघाडीला होताना पाहायला मिळतोय. बारामतीत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी झाली, त्याचा फायदा महाविकास आघाडीला होताना पाहायला मिळतोय. तसं मावळमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना, बारणे विरुद्ध संजोग वाघेरे पाटील अशी जी लढत झाली, त्याचा फायदा मात्र महायुतीला होताना दिसतोय. तब्बल 40,000 मतांनी श्रीरंगप्पा बारणे हे तिसऱ्यांदा खासदार होण्यासाठी आता सज्ज झालेत असं पाहायला मिळतंय. आपण ज्यावेळी कोण होणार खासदार या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्यावेळी आपण मावळ लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला संकेत, त्यावेळी तिथली ग्राउंड रियालिटी खूप वेगळी होती. ज्या प्रकारे सगळी नेते ही ठाकरे शिंदेबरोबर दिसत होते, अगदी आपण ग्राउंडवरच्या लोकांसोबत बोललो तेव्हा कुठेतरी शिंदेच्या शिवसेनेबाबत कुठेतरी एक नाराजी दिसत होती. परंतु ही नाराजी जी आहे ती प्रत्यक्ष मतदानात उतरल्याचं दिसत नाही, कारण त्या ठिकाणचे जे विद्यमान खासदार होते श्रीरंग अप्पा बारणे, असं तिथले जे मतदार होते ते सांगत होते की श्रीरंग अप्पा बारणे या ठिकाणी काम केलेलं आहे. परंतु दुसऱ्या बाजूला जे ठाकरेंना मानणारे जे शिवसैनिक होते त्यांचं असं म्हणणं होतं की श्रीरंग अप्पा बारणेंनी उद्धव ठाकरे यांच्या सोबत गद्दारी केली, त्यांच्या शिवसेनेबरोबर गद्दारी केली, त्यामुळे इथे मशालच पेटणार आहे असा कुठेतरी एक मतदारांचा एक कल दिसत होता सुरुवातीच्या बाबतीमध्ये. काही आपण भागांमध्ये फिरलो तेव्हा, त्यामुळे इथं कुठे कट टू कट लढत होईल असं वाटत होतं. परंतु श्रीरंग अप्पा बारणे हे मोठ्या मताधिक्यानं हे पुढे दिसतात. विशेषतः आपण मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये बघितलं तर तिथले पिंपरी असेल, चिंचवड असेल हे मतदारसंघ, विधानसभेचे मतदारसंघ त्या ठिकाणी येतात. शहरी भाग आहेत. त्याचबरोबर रायगडचे जे 3 मतदारसंघ आहेत त्यामध्ये पनवेलचा मतदारसंघ आहे, कर्जतचा मतदारसंघ आहे, उरण आहे. हे जे मतदारसंघ असतील ती जी बाजू आहे ती कुठेतरी ठाकरेंच्या बाजूला होती, जे रायगड मधले मतदारसंघ होते. आणि पुण्यातले जे मतदारसंघ होते ते कुठेतरी अर्थात पिंपरी चिंचवडचे जे मतदारसंघ होते ते कुठेतरी श्रीरंग अप्पा बारणे यांच्यासोबत होतं असं सांगण्यात येत होतं. परंतु आपण बघतोय की या ठिकाणी कट टू कट लढत ही कुठेतरी दिसत नाही, कारण 40,000पेक्षा अधिकच्या लीडनी श्रीरंग अप्पा बारणे पुढे आहेत. त्यामुळे इथं श्रीरंग अप्पा बारणे यांचा विजय निश्चित दिसतोय. परंतु एकंदरीत जोपर्यंत कल स्पष्ट होत नाही, पूर्णपणे निकाल अगदी आकडेवारी स्पष्टपणे पुढे येत नाही, तोपर्यंत आत्ताच एखाद्याच्या विजयाची खात्री देणं आता संयुक्त ठरणार नाही. पुणे आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणखी महत्वाचं जर आपण पाहिलं तर कोल्हापूर लोकसभेकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. कोल्हापुरामध्ये श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हे मोठ्या प्रमाणावर आघाडी घेत विजयी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 63,000 मतांची आघाडी
शाहू महाराजांना मिळाल्याचं पाहायला मिळतं. कोल्हापुरातून भाजप उमेदवार राम सातपुते हे पराभवाच्या छायेत आहेत, पिछाडीवर आता असल्याचं पाहायला मिळतंय. राज्यात एकंदरीतच जर आपण पाहिलं तर सोलापूरकडेही सर्वांचं लक्ष लागलं होतं. माजी मुख्यमंत्र्यांची मुलगी विरुद्ध ऊसतोड कामगाराचा मुलगा असं परसेप्शन, असं नॅरेटिव्ह विरोधी पक्ष सेट करत होता आणि असं असताना तिचा प्रणिती शिंदेचा विजय होताना पाहायला मिळतोय. संकेत, आपण पश्चिम महाराष्ट्रातली सोलापूरची लढत ही महत्वाची होती, कारण तिथे माजी मुख्यमंत्री असणारे सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आणि विद्यमान आमदार आहेत त्या प्रणिती शिंदे अर्थात, आणि दुसऱ्या बाजूला जे विद्यमान आमदार असणारे राम सातपुते यांच्यामध्ये लढत होती. आणि कुठेतरी एका बाजूला घराणेशाहीचा पराभव करायचा या अँगलनी जो आहे भारतीय जनता पक्षाने प्रचाराला सुरुवात केली होती. अर्थात ऊसतोड कामगाराचा मुलगा राम सातपुते यांना उमेदवारी भारतीय जनता पक्षाने दिली आणि कुठेतरी ही लढत ही अटीतटीची होईल असं वाटत होतं आणि अगदी अटीतटीची लढतही सुद्धा दिसते. कारण काही वेळा आपण बघतोय काही कलांमध्ये जे आहे राम सातपुते आघाडीवर दिसतात, तर काही कलांमध्ये प्रणिती शिंदे आघाडीवरती दिसतात. परंतु ज्या प्रकारे माड्याच्या जागे बाबतीमध्ये बघितलं आपण की तिथे ज्या प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाला ज्या धैर्यशील मोहिते पाटील यांनी पाठिंबा दिला त्याचा कुठेतरी इम्पॅक्ट सोलापूरच्या राजकारणावरती सुद्धा दिसून आलेला होता. कारण धैर्यशील मोहिते पाटलांनी ज्यावेळेस प्रचार सभेमध्ये जाहीरपणे सांगितलं होतं की हे सोलापूरचं पार्सल आहे, बीडचं पार्सल आहे, ज्या प्रकारे सांगण्यात आलं होतं की हे बीडचं पार्सल आहे आणि बीडचं पार्सल जे आहे ते आम्ही बीडला पाठवणार आहोत असं जे आहे त्यांनी सांगितलं होतं धैर्यशील मोहिते पाटलांनी. आणि त्यामुळे कुठंतरी प्रणिती शिंदे यांचे कुठेतरी वरचढ ठरताना दिसत होते आणि अगदी प्रचारामध्ये बघतोय की प्रणिती शिंदे या वरचढ ठरतात आणि ते कुठेतरी विजय मिळवतील अशी एकंदरीत सध्या शक्यता दिसते आकडेवारी संकेत. माढा लोकसभेकडेही सर्वांचं लक्ष होतं. माढ्यामध्ये जर आपण बघितलं तर रणजितसिंह नाईक निंबाळकर जे विद्यमान खासदार आहेत त्यांना भाजपने पुन्हा तिथं उमेदवारी दिली. उमेदवारी देत असताना अजित पवारांसोबत असणारे विधान परिषदेचे माजी सभापती असणारे रामराजे नाईक निंबाळकर जे आहेत ते तिथे नाराज झाल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी वेगळी भूमिका घेतली. संजीव राजे नाईक निंबाळकर जे रामराजेंचे मोठे बंधू आहेत ते निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. तसं त्याबरोबरीनच मोहिते पाटील परिवारही नाराज आपल्याला पाहायला मिळाला होता. धैर्यशील मोहिते पाटील हे लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक होते. उमेदवारी न मिळाल्यानं नाराज होऊन मोहिते पाटील परिवार जो आहे तो पुन्हा स्वग्रही अर्थात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटामध्ये परतला. असं असताना रणजितसिंह मोहिते पाटील जे आहेत त्यांनी मात्र भाजपामध्ये राहणं पसंत केलं, जे आता विधान परिषदेचे आमदार देखील आहेत. त्या मतदारसंघामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर आघाडी घेताना पाहायला मिळतात. संकेत, आपण बघितलं की माढा लोकसभेची जी निवडणूक आहे ती अत्यंत महत्वाची आहे. कारण ज्यावेळी माढा लोकसभा मतदारसंघाची स्थापना झाली तेव्हापासून त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तिथला खासदार होता. मागची टर्म सोडली तर मागच्या टर्म मध्ये भारतीय जनता पक्षाचा खासदार होता, पण ज्यावेळी 2009 पासून त्या मतदारसंघाची स्थापना झाली तेव्हापासून त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा खासदार राहिलेला आहे. परंतु ज्या प्रकारे आताच आपण राजकारण बघितलं, सर्वात उशिरा जी आहे ती महाविकास आघाडीने माढा लोकसभेचा मतदारसंघाचा उमेदवार घोषित केलेला आहे. कारण ज्या प्रकारे विद्यमान तिथले जे खासदार होते संकेत त्यांच्याबद्दल कुठेतरी नाराजी दिसत होती. त्यामुळे कुठेतरी माढा लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीमध्ये भारतीय जनता पक्षही सावध पावलं उचलताना दिसत होता. कारण रणजितसिंह नाईक निंबाळकर हे जे विद्यमान खासदार होते त्यांच्याबद्दल कुठेतरी नाराजी दिसत होती आणि त्या बाबतीमध्ये मोहिते पाटील घराण्यांनी सांगितलं की या उमेदवारी त्यांना देण्यात येऊ नये. राज्यात एक मोठी ब्रेकिंग इथे आलेली आहे. जो कल्याण मतदारसंघ आहे त्या कल्याण मतदारसंघामध्ये 4 ईव्हीएम मशीन ज्या आहेत त्या बंद पडलेल्या आहेत. त्यामुळे आता व्हीव्हीपॅट मधील मतमोजणी जी आहे ती घेतली जाणार आहे, ती मोजली जाणार आहे. राजरत्न बाकी काय सांगशील माढा लोकसभेमध्ये नेमकं काय? माढा लोकसभेच्या बाबतीमध्ये बघितलं तर संकेत तिथले धैर्यशील मोहिते पाटील यांनी थेटपणे ते तिथे स्ट्रॉंग उमेदवार होते आणि आधीचे जे विद्यमान खासदार होते रणजितसिंह नाईक निंबाळकर त्यांनी त्या ठिकाणी काम केलं नाही असा आरोप त्यांच्याकडून करण्यात येत होता धैर्यशील मोहिते पाटलांकडून. आणि त्यांनी भारतीय जनता पक्षाला विनंती केली की मोहिते पाटील घराण्याला ही उमेदवारी देण्यात यावी, परंतु त्या प्रकारे काही झालेलं नाही. त्यामुळे आणि विशेषतः आपण बघतोय की जे रामराजे नाईक निंबाळकर होते, रामराजे निंबाळकर त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की त्यांनी सुद्धा निंबाळकरांच्या हे जे रणजितसिंह नाईक निंबाळकर आहेत त्यांच्या उमेदवारीला विरोध केला होता आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की त्यांना उमेदवारी देण्यात येऊ नये, धैर्यशील मोहिते पाटलांना उमेदवारी देण्यात यावी. पण तसं काही भारतीय जनता पक्षामध्ये झालेलं नाही आणि शेवटी धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश केला.
त्यांना शरद पवारांनी उमेदवारी दिली आणि आज आपण बघतोय की धैर्यशील मोहिते पाटील हे आघाडीवरती दिसत आहेत. कारण त्या ठिकाणचा जो मतदार होता तो विशेषतः ज्यावेळी 2009 साली या मतदारसंघाची स्थापना झाली तेव्हापासून इथला मतदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत होता. परंतु ज्यावेळी मोदी लाट झाल्याच्या 2019 मध्ये तिथून जे आहे तिथं भारतीय जनता पक्षाचा खासदार निवडून आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि कुठेतरी अंतर्गत गटबाजीचा फटका जो आहे तो भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी बसल्याचं दिसून येते आणि त्यामुळे कुठेतरी धैर्यशील मोहिते पाटील त्या ठिकाणाहून अर्थात माढा लोकसभेमधून आघाडीवरती दिसत आहेत. राजरत्न, सातारा लोकसभा ही तेवढीच चर्चेमध्ये आहे. आपण कोण होणार खासदार या कार्यक्रमाच्या माध्यमातून जेव्हा सातारा लोकसभेमध्ये फिरलो, प्रवास केला, त्यावेळी साताऱ्यामधला साधारणतः ट्रेंड हा श्रीमंत छत्रपती उदयन महाराज भोसले यांच्या बाजूने पाहायला मिळाला होता. मात्र 13 फेऱ्या झाल्या. या 13 फेऱ्यांमध्ये शशिकांत शिंदेच आपल्याला आघाडीवर पाहायला मिळत आहेत. लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पारंपरिक मतदारसंघ आहे आणि त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच आजपर्यंतचा खासदार राहिलेला आहे. पूर्व इतिहास जर आपण बघितला संकेत, मागच्या निवडणुकीच्या वेळी तिथून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा खासदार अर्थात उदयनराजे भोसले हे निवडून आले होते. परंतु त्यांनी काही महिन्यांमध्येच त्यांनी राजीनामा दिला आणि भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली. परंतु त्या ठिकाणी पोटनिवडणूक जी लोकसभेची झाली त्या निवडणुकीमध्ये श्रीनिवास पाटील यांनी त्यांचा धक्कादायकरित्या पराभव केला. ह्या पराभवाची सल त्यांच्या मनामध्ये कुठेतरी होती. परंतु साताऱ्याच्या बाबतीमध्ये कुठेतरी भारतीय जनता पक्षाला असं इंटरनल सोर्स कडून असं समजलं असेल की ही जागा धोक्यात आहे, त्यामुळे त्यांनी या जागेवरती त्यांचा उमेदवार घोषित केला नव्हता. स्वतः छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिल्लीमध्ये अमित शहांची भेट घेण्यासाठी गेले. त्यांना 3 दिवस ताटकळत ठेवण्यात आला असा विरोधी पक्षांकडून आरोप केला गेला होता आणि त्यांना 3 दिवसाच्या नंतर त्यांची अमित शहाशी भेट झाली आणि त्यांना अखेर सातारा लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. परंतु आज आपण बघतोय की ज्या प्रकारे शहरी भागातील मतदारांनी उदयनराजे भोसले यांच्या पाठीशी असल्या तटकरेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. ते 45,700 मतांनी आता आघाडीवर आहेत. राजरत्न, याबरोबरीने सांगलीतली आणखी एक जागा आहे, पश्चिम महाराष्ट्रातली आणखी एक जागा आहे सांगली लोकसभेची. 3 पाटील लोकसभेच्या रिंगणात होते. संजय काका पाटील भाजपाकडनं, चंद्रहार पाटील ठाकरे गटाकडनं आणि अपक्ष प्रकाश बापू पाटील जे आहेत वसंतदादा पाटलांचे नातू, ते रिंगणामध्ये उतरले होते. या जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये जे आहे ते कुठेतरी संघर्ष पाहायला मिळाला होता. म्हणजे ती जागा लढवण्यासाठी काँग्रेस पहिल्यापासून इच्छुक होतं. विश्वजित कदमांनी जाहीर स्टेटमेंट केलं होतं, विशाल पाटलांनी इच्छा व्यक्त केली होती. असं असताना ठाकरे गटाने तिथं उमेदवार चंद्रहार पाटलांच्या रूपाने जाहीर केला. कोल्हापूरच्या बदल्यात सांगलीची जागा कोल्हापूर काँग्रेसला आणि सांगली ठाकरे गटाला असे एक आमच्याकडे झालं असल्याचं ठाकरे गटाच्या नेत्यांकडून जे आहे ते सांगण्यात आलं होतं. त्याचा म्हणजे चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विशाल पाटलांनी बंड केलं. विशाल पाटील अपक्ष लिफाफा चिन्ह घेऊन निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले आणि आता विशाल पाटील चांगली आघाडी घेताना पाहायला मिळत आहे. संकेत, आपण बघतोय की सांगलीची जागा होती. सांगलीच्या जागेमध्ये विशेषतः सुरुवातीपासून काँग्रेसची मागणी होती की सांगलीची जागा ही काँग्रेस पक्षाला मिळावी, कारण त्या ठिकाणाहून वसंतदादा पाटील त्यांचे जे नातू आहेत विशाल पाटील
यांना उमेदवारी द्यायचं ठरलं होतं. मागच्या निवडणुकीच्या वेळी सुद्धा त्यांचा पराभव झाला होता संकेत आपण हे केलं तर. परंतु सांगलीची जागा ही कोणत्याही परिस्थितीमध्ये काँग्रेस पक्षाला मिळावी अशी मागणी करण्यात आली होती. परंतु ज्या प्रकारे कोल्हापूरची जागा ही शिवसेनेकडे असताना ती काँग्रेस पक्षाला सोडण्यात आली आणि त्या ठिकाणावरून शाहू महाराजांना उमेदवारी देण्यात आली. त्या बदल्यामध्ये कुठेतरी सांगलीची जागा ही ठाकरेंच्या शिवसेनेला सोडण्यात आली होती. त्यामुळे त्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेस पक्षामधून नाराजी होती. स्वतः विश्वजित कदम यांनी सुद्धा जाहीरपणे नाराजी व्यक्त केलेली होती. प्रकाश बापू अर्थात जे पाटील घराणं होतं त्यांच्याकडून सुद्धा नाराजी व्यक्त करण्यात आली होती. परंतु विशाल पाटील यांचं संघटन होतं, विशाल पाटील यांचं काम होतं. अर्थात त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाची जी बांधणी केली होती विशाल पाटील यांनी, त्याचा कुठेतरी त्यांना फायदा होताना दिसतोय. आणि एका बाजूला आपण बघतो की चंद्रहार पाटील जे आहेत ते महाराष्ट्र केसरी सुद्धा राहिलेले आहेत. त्यांना ठाकरे गटाने उमेदवारी दिली होती, परंतु त्यांच्या उमेदवारीला काँग्रेस पक्षामधून असेल सर्वच पातळीवरून असेल विरोध करण्यात येत होता. परंतु अखेरीस आपण बघतोय की विशाल पाटील यांनी ज्यावेळेस अपक्ष म्हणून लिफाफा चिन्हावरती निवडणूक लढवली त्यानंतर त्यांनी वंचित बहुजन आघाडीचा सुद्धा पाठिंबा घेतला होता. त्यांच्यासाठी स्वतः प्रकाश आंबेडकरांनी ते सांगलीमध्ये जाहीर सभाही घेतली होती. त्याचा कुठेतरी त्यांना फायदा झाल्याचाही दिसतो आणि त्यामुळे ते कुठेतरी आघाडीवरती दिसत आहेत. आणि तिसऱ्या बाजूला त्या ठिकाणचे जे विद्यमान जे खासदार होते संजय काका पाटील त्यांचा कुठेतरी पराभव होताना दिसतोय. आणि ही खूप मोठी बातमी आहे, कारण तिरंगी लढतीमध्ये अपक्ष उमेदवार महाराष्ट्रामध्ये पहिलाच अपक्ष उमेदवार आहे जो विजयाच्या उंबरठ्यावरती येऊन आलेला दिसतोय आपल्याला. आणि ही खूप मोठी बातमी आहे, कारण वारंवार विनंती केल्यानंतर सुद्धा काँग्रेस पक्षाकडून विशाल पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली नव्हती. आणि कुठेतरी ठाकरेंच्या शिवसेनेकडून अशी मागणी करण्यात येत होती की काँग्रेस पक्षाने विशाल पाटील यांच्यावरती कारवाई करावी. परंतु शेवटपर्यंत निवडणुका झाल्या, परंतु विशाल पाटील यांच्यावरती काँग्रेस पक्षाने कारवाई केली नाही. कुठेतरी मतदारांमध्ये कुठेतरी बॅड फीडबॅक जाईल, कुठेतरी वेगळा मतदारांमध्ये संदेश जाईल काँग्रेस पक्षाच्या बाबतीत. त्यामुळे कुठेतरी काँग्रेस पक्षाने विशाल पाटील यांच्यावरती कारवाई केली नाही. कुठेतरी अंतर्गत काँग्रेस पक्षाची मदत ही विशाल पाटील यांना निश्चित झालेली असणार आहे अशी सूत्रांची माहिती मिळते. आणि त्यामुळेच कुठेतरी विशाल पाटील हे सांगली लोकसभेमधून खासदार होण्याच्या उंबरठ्यावरती आल्याचं आपल्याला एकंदरीत दिसून येतं. नक्कीच तर हे पश्चिम महाराष्ट्रातले अपडेट होते. असे विभागनिहाय अपडेट घेऊन आपण तुमच्यापर्यंत येणार आहोत आणि सुस्पष्ट आणि अचूक निकाल जो आहे तो टॉप न्यूज मराठीच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत. आत्ताचा महाराष्ट्राचा कल जर आपण पाहिला तर काँग्रेस 10, शिवसेना ठाकरे गट 10, राष्ट्रवादी ठाकरे 10 असे जो आहे तो साधारणतः कल आपल्याला 28 ठिकाणचा जागेवरचा पाहायला मिळतोय. तो महायुती 19 जागांवर आघाडी घेताना आपल्याला पाहायला मिळते. असेच ताजे आणि महत्वाचे अपडेट्स बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. आणि हो, आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर तेही 24 तास. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.